नमस्कार, मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा। तर सकाळी आम्ही शेजारच्या आजींकडे गेलो होतो। त्यांनी घेतला होता हा छोटासा पप्पी। तर ह्या पप्पीला भेटण्यासाठी आम्ही गेलेलो। तो इतका क्यूट होता, आवाज दिल्या पटकन जवळ आला। त्याला छान असं माया केली आणि मग घरी आलो। घरी आल्यानंतर मी पटकन स्वयंपाकाची तयारी करायला घेतलं। तर एका बाजूला कुकर लावत होते, पण मॅडमला आवाज दिला। थोड्याशा गप्पा चाललेल्या, मॅडमचा छान मूड होता। त्यानंतर मी इथे एका बाजूला पोळ्या करून घेत होते आणि एका बाजूला ना कुकर लावलेला होता। तर आज पटकन स्वयंपाक करून मला माऊचं आहे ना जे कपाट आहे ते आवरायचं होतं, कारण की इतकं अस्ताव्यस्त झाले आहे ना ते कपाट, तर काही विचारायला नको। कारण की आता तिचा देखील तिथे हात पुरायला लागलेला आहे। त्यामुळे आहे ना ती कसेही कपडे काढते आणि इकडे तिकडे टाकून देते। तर बिना हँगर बिना स्टोरेजचं तुम्ही कपाट व्यवस्थित छान ऑर्गनाइज करू शकता। तर त्याच्यासाठी ऑर्गनाइज ते जे भेटतात ना बॅग्स ते हवेत असं नाही आहे, आपण देखील असंच करू शकतो छान। तर मी आज दाखवणार आहे कसं करायचं। तर ह्या बाजूला यांचे कपडे होते आणि ह्या बाजूला माऊचे कपडे होते। ते इथं पूर्ण माऊचे कपडे आहेत ना अस्ताव्यस्त झालेले आहेत, तुम्ही पहा। तर आज हे सगळं व्यवस्थित करायचं होतं। तर मुली म्हटलं की पार्टीवेअर फ्रॉक्स येतातच लहान मुलीच्या, आणि त्या कशा घड्या करायच्या ना त्याचा खूप अवघड प्रश्न आहे। पहिला मला देखील पडायचा कशा घड्या करायच्या, ते पूर्ण त्याच्यात फुगायच्या किंवा हँगर्सनी लावलं तरी त्या जागा नाही व्हायची। म्हणून मी एक आयडिया केलेली आहे, ती नक्कीच तुम्ही जर तुम्हाला उपयोगात आली तर नक्की पहा। तर इथे मी पहिला माऊच्या छोटे जे छोटे रुमाल असतात त्यांच्या घड्या करून घेतल्या। तर ही फ्रॉक आहे, तर ही फ्रॉक अशी क्यूटशी आहे छान, माऊची पहिल्या दिवाळीची फ्रॉक आहे ही। त्याच्यानंतर आहे ना इथे मी हे काम करताना माऊ मध्ये येत होती आणि मला त्रास देत होती। तर त्याच्यानंतर तिला कसं तरी लाडागुडी लावून मी बाजूला केलं। तर ही छानशी अशी घडी झालेली दिसते ना तुम्हाला, तुम्ही देखील अशा छान घड्या करू शकता, त्या अजिबात सुटत नाहीत। तर हे असं फोल्ड करायचं, त्यानंतर त्याचे बेल्ट्स घेऊन एका बाजूला क्रॉस करायचे आणि पुढे येऊन ते बांधून घ्यायचे। तर अशी पटकन ही घडी होते आणि ती विस्कडत देखील नाही, ती फ्रॉक व्यवस्थित राहते। तर ही माऊची फर्स्ट बर्थडेची फ्रॉक आहे रेडवाली, ती अजून देखील खूप छान आहे। ही दिवाळीचा फर्स्ट ड्रेस आहे माऊचा, तिच्या मावशीने घेतलेला। ते अशा एक आठवणीच्या फ्रॉक आहेत आणि त्या इतक्या छान आहेत का काय विचारू नको। ही माऊची नऊवारी साडी आहे, ही चायना चोली आहे माऊची। अजून एक आहे तिला स्कर्ट आणि मस्त छान आहे। तर हे सगळ्यांनी प्रेमाने इतके छान छान कपडे घेतलेले आहेत ना तिला, तर ते असे म्हणजे देऊशीच वाटत नाही, ते फाटत सुद्धा नाहीत। जर तिला शॉर्ट झाले ना तर मी माझ्या भावाची मुलगी आहे माऊपेक्षा छोटी, तुम्ही पाहिला असेल झेंडू, मी तिला देऊन देते, कारण की ती देखील छान आवडीने घालते। फाटलेले नसतात, नवीनच असतात, फक्त ह्यांची उंची वाढते आणि कपडे तसेच राहून जातात। काही आठवणीचे लहानपणीचे आहेत ना मी माऊचे फर्स्ट जे दिवशी माऊ झालेली पहिले दिवशी त्याचे कपडे आहेत ना मी सगळे तसेच ठेवलेले आहेत आठवण म्हणून। तर अशा छान ह्याच्या घड्या जर तुम्ही केल्यात तर ते व्यवस्थित छान राहतं। असं व्यवस्थित ऑर्गनाइज करायचं, काहीही लागत नाही तुम्हाला, ना हँगर्स लागतात किंवा ऑर्गनाइजच्या जे आता बॅग्स भेटतात त्या देखील लागत नाही। तुम्ही व्यवस्थित असे 15-15 दिवसांनी जर तुम्ही कपड्यांच्या घड्या केल्या तर तुमचं कपाट देखील खूप छान आणि व्यवस्थित राहतं। जर तुम्हालाही मी हा व्हिडिओ का टाकलेला आहे, जर मी माझं घडी करते कपाडाच्या कपड्यांची, तर तुम्हाला पाहून जर वाटलं तर तुम्ही देखील छान कधी वेळ असेल तर तुम्ही तुमचं कपाट छान ऑर्गनाइज करून घेशान हा व्हिडिओ पाहून। तर एका बाजूला माऊचे ट्रेडिशनल कपडे ठेवले आहेत, दोन मध्ये आहेत ना तिथं पार्टीवेअर फ्रॉक ठेवलेले आहेत, इकडच्या साईडला रेग्युलर फ्रॉक्स ठेवलेले आहेत। तर आता हे पूर्ण लावून घेतल्यानंतर तो जो ड्रॉवर होता त्याच्यात माझी काही ज्वेलरी आहे, माऊच्या काही आहेत ज्वेलरी, हेअरबँड्स आहेत, माऊची औषधं आहेत त्या ड्रॉवरमध्ये। त्यानंतर माऊ पुन्हा आली होती मधीच तिची पर्स घेऊन, तर तिथे चाललेलं तिचं लुडबुडपणा चाललेला। जर मी कॅमेरा ऑन केला ना आता तिला कळतं मी काहीतरी शूट करते आणि मध्ये येते, तर मला इथं काय सांगत होती तसं मी तिच्याबरोबर ते करत होते। लहान मुलं म्हटली का कामामध्ये येणारच। तर हे लहानपणीच्या माऊची ती रेड कलरची फ्रॉक आहे झालेली, तेव्हा तिला ती घेतलेली। तर इथे येऊन मला लाडागुडी लावतीये, हे पहा असं चालू असतं हिचं। तर हे असं आधीमध्ये काम करताना तिचा लुडबुडपणा झाला नाही असं कधी झालंच नाही। ते आता माऊच्या रेग्युलर पॅन्ट्स काढलेल्या, टी शर्ट्स काढलेल्या, तर मी एका बाजूला ते घड्या करून ठेवलेल्या, तिच्या पॅन्ट्स शॉर्ट पॅन्ट्स बाजूला ठेवलेल्या, लॉंग पॅन्ट बाजूला ठेवलेल्या आहे, नाईट सूट आहेत तिचे 3 ते बाजूला ठेवलेले। त्यानंतर तिचे फुल स्लीव्सचे जे टी शर्ट आहेत ना ते बाजूला ठेवले आणि हाफ स्लीव्सचे टी शर्ट बाजूला ठेवले, जेणेकरून पटकन जे पाहिजे नसेल ना ते काढता येतं। असं व्यवस्थित लावलं की ते छान दिसतं देखील आणि आपल्याला देखील छान वाटतं। पण काही दिवसांनी ते होतंच एकत्र, कितीही म्हटलं तरी ते एकत्र होतं, पण 15-15 दिवसांनी जर आपण केलं तर ते छान वाटतं असं व्यवस्थित लावल्यावर। तर नक्कीच तुम्हाला देखील असं वाटत असेल जर व्हिडिओ पाहून, तर नक्कीच तुम्ही तुमचं कपाट देखील असं छान लावू शकता। आणि ज्यांना मुली आहेत तर त्यांनी नक्कीच पार्टीवेअरच्या तशा फ्रॉकची
घडी करून पहा, अजिबात सुटत नाही, व्यवस्थित छान राहतं. तर हे छान असं मी कपाट लावून घेतलं होतं माऊचं. तर हे मस्त असं छान लावलेलं आहे. तुम्ही देखील लावा. कसं वाटलं आहे नक्की मला सांगा. व्हिडिओला लाईक करायला नका विसरू. आणि इतका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.